काय झालं? तुला किती वेळा सांगितलं अश्विनी माझ्या फोनला हात लावत जाऊ नको. महत्वाच्या गोष्टी आहेत यात. काय महत्वाचं एवढे मी नाही बघू शकत आणि मी बघितलं तर काय प्रॉब्लेम होणार आहे? तुझा फोन चेक करतो मी. कधी पाहिलं तुझ्या फोनमध्ये तू कोणाला चॅट करते, कोणाला मेसेज करते, कोणाला व्हिडिओ कॉल करते? बघितलं मी कधी? तुझा फोन तुझ्याकडे राहू दे, माझा माझ्याकडे राहू दे. पण तुझं माझं काय आलं याच्यामध्ये? तू फक्त फोन घेत नाही अश्विनी, तू फोन चेक करतेस, डाऊट घेतेस. चेक करायचा विषयच नाहीये काही. बघितलं म्हणून काय प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामध्ये. हे 30+ प्लॅन ना, करू ना. थांब, तुला माहिती ना किती गोष्टी मॅनेज करायला लागतात मला. अरे जाऊ. अगं तुला एक सांगायचं होतं. तुला ती सोनिया माहिती का गं, प्रतापच्या ऑफिसमधली? ते रोज एकत्र बाहेर पडतात ऑफिसच्या. हे काय त्याचं पहिल्यांदा नाहीये, खूप वेळा पकडलंय मी त्याला. आणि हे सगळं मला माहीत असून सुद्धा मी त्याच्यासोबत आहे, कारण तो माझी चॉईस होता. कधी ना कधी तो सुधारेल ग, हा विचार करूनच मी शांत आहे. आणि काय ग, तूच सांग, त्या मुलींना अक्कल नाहीये का ग, जो एका लग्न झालेल्या पुरुषासोबत असे चाळे करतात? जो त्याच्या बायकोचा नाही झाला तो त्यांचा काय होईल? अश्विनी, हा, मला जरा आज लेट होईल. कामाचं प्रेशर आहे, ओटी करावं लागेल ऑफिसमध्ये. अच्छा, मग जेवणाचं काय? जेवणाला थांबू नको, माझी वाट नको बघू तू. मला लेट झाला तर मी बाहेरूनच जेवण करून. चल बाय.